मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय. अशातच महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेनेकडून अद्यापही गट नोंदणी करण्यात आलेली नाहीये. भाजपकडून ज्या दिवशी गटनेता निवडला जाईल त्याच दिवशी नोंदणी करण्याचं नियोजन आखलं जातंय. गटनेते पदासाठी यामिनी जाधव आणि कृष्णा विश्वासराव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे चांगली समिती पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांचं लॉबिंगही सुरू झालंय. येत्या मंगळवारी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची बैठक पार पडल्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच गटनोंदणीची प्रक्रिया पार पडेल आणि त्यामुळे गटनेतेपदी कुणाची तर चांगल्या समित्या आपल्या पदरात पाडून घेण्यात कुणाला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता मुंबई महापालिकेसंदर्भात महत्त्वाची बातमी येते. मुंबई महापालिका महापौर पदासाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेना गटनोंदणी न झाल्यामुळे महापौराची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला मतदान होणार होतं. नव्या महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता आहे. नव्या महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. तसंच 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारीही प्रशासनाने केलेली होती. मात्र रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती कळते. गटनोंदणी पूर्ण न झाल्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महापालिकेतील पक्षांच्या संख्याबळानुसार यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक सभागृहात येणार असून त्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. संख्याबळाच्या आधारे भाजपला सर्वाधिक 4 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. त्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला 3 तर शिंदेंना 1 स्वीकृत नगरसेवक पाठवता येणार आहे. काँग्रेसला 1 तर विशेष बाब म्हणजे केवळ 8 जागा मिळवलेल्या एमआयएम पक्षालाही 1 स्वीकृत नगरसेवक सभागृहात पाठवण्याची संधी मिळणार आहे. स्वीकृत नगरसेवकांमुळे महापालिकेच्या सभागृहातील राजकीय गणितांवर परिणाम होणार असल्यामुळे कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. महापालिकेतील सत्ता समीकरणं आणि समित्यांवरील नियंत्रणाच्या दृष्टीनं या स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरेल. शहराच्या प्रथम नागरिक पदाचा बहुमान कुणाला मिळणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची तारीख ठरली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार येत्या 6 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडेल. या सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाणार असल्याची माहिती कळते. महापौर पदाच्या या शर्यतीमध्ये अनेक दिग्गज नाव आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली असून हा बहुमान नेमका कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरलाय. येत्या 30 जानेवारीला अमरावतीला नवा महापौर मिळेल तर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकृतरित्या निवड केली जाईल अशी माहिती मिळते. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशासमोर अखेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना झुकावं लागलं असून प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आहे. तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अखेर काँग्रेसचा अखंड गट नोंदवण्यात आला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माहिती दिली की एकूण 27 नगरसेवक सोबत आहेत. मात्र प्रक्रियेमध्ये एक पेच निर्माण झालाय. 13 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या 14 नगरसेवकांची पडताळणी रखडली आहे आणि त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 27 जानेवारीकडे लागलेल्या आहेत. तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल. तोपर्यंत चंद्रपूरच्या राजकारणातला हा सस्पेन्स कायम राहील. पक्ष आदेशानुसार ज्या पद्धतीनं माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार. त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली. पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल. आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी
देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला. तुमची आता नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटात व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते हेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? खासदार मॅडमने 13 लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली. म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमत मध्ये आहोत, आमचं गटनेता झालं पाहिजे आणि ते जे 13 लोकांचं गटनेता ते त्याला कॅन्सल करावं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या अर्जांची छाननी पार पडली आहे. यामध्ये वैभववाडीमध्ये नाथवडे पंचायत समिती आणि बिडवाडी पंचायत समितीमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यानंतर नितेश राणेंनी आनंद व्यक्त केलाय. कालपासून आमची विजयी घोडदौड सुरू झाली असून 7 फेब्रुवारीला देखील कायम राहील असा विश्वास राणेंनी व्यक्त केलाय. तर नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विजय होईल असंही नितेश राणे म्हणाले. आमचे 2 उमेदवार बिडवाडी पंचायत समिती आणि नाधवडे पंचायत समिती ह्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही लढवत होतो आणि दोन्ही उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. जे काय विजयची घोडदौड कालपासून आमची बिनविरोधच्या नावाने सुरू झालेली आहे ती येणाऱ्या 7 तारखेला परत एकदा महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने फडकेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. 1967 पासूनची परंपरा कायम राखत उपमुख्यमंत्री अजित पवार आज निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. निवडणूक कोणतीही असो, प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मंदिरात फोडला जातो आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी 3 वाजता कन्हेरी मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतील. दरम्यान यावेळची निवडणूक विशेष आहे कारण बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या या नव्या समीकरणामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये शरद पवार गटातील कोणते बडे नेते उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत आणि आज त्याचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 3 वाजता या प्रचाराचा शुभारंभ होईल. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र निवडणूक लढवत असल्या तरी अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा दिली नसल्यामुळं कार्यकर्ते जे आहेत ते नाराज आहेत. अर्थात ही नाराजी ते उघडपणे बोलून दाखवत नाही. मात्र असं जरी असलं तरी या कार्यक्रमाला जो आहे तो प्रचाराच्या शुभारंभाला जे आहे तिथले स्थानिक नेते उपस्थित असणार आहेत अशी माहिती मिळते. तर बडा नेता इथे योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील याला उपस्थित राहणार नाही अशी आतापर्यंतची प्राथमिक माहिती आहे. असं जरी असलं तरी 1967 पासून कुठलीही निवडणूक जरी असली तरी प्रचाराचा शुभारंभ होतो बारामतीतल्या कन्हेरीतल्या मारुतीच्या मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून आणि आज 3 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हा नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. खरं तर शरद पवारांची पहिली निवडणूक 1967 साली लढवली गेली तेव्हापासूनची सुरू झालेली परंपरा ही आज तागायत सुरूच आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये एवढी फूट पडली होती. लोकसभेला आणि विधानसभेला शरद पवारांचा वेगळा प्रचाराचा नारळाचा कार्यक्रम झाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा प्रचाराचा नारळ झाला. विधानसभेला मात्र या ठिकाणी वेगवेगळे 2 नारळ फुटले. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत आणि त्यामुळं आज दुपारी 3 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचाराचा नारळ नक्कीच वाढवला. बारामतीमधल्या या प्रचाराकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. जयदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सांगलीमध्ये आजपासून 59वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित करण्यात आलाय. सद्गुरू माता सुदीक्षा महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या सान्निध्यात महाराष्ट्राचा 59वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होतोय. 27 जानेवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यानं या महोत्सवाचा शेवट होईल. सुमारे 350 एकरांच्या विशाल मैदानावर हा आध्यात्मिक महोत्सव रंगणार आहे. सांगली शहरामध्ये संत निरंकारी समागम आयोजित करण्यात आला आहे आणि हा समागम जो आहे
तो महाराष्ट्रातील जवळपास 59वा वार्षिक निरंकारी संत समागम या ठिकाणी असणार आहे. आणि जवळपास आपण जर पाहिलं तर सांगलीहून ईश्वरपूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जवळपास 350 एकरामध्ये या समागमचं आयोजन करण्यात आले. आणि एकूणच 24 ते 26 जानेवारी या दिवसामध्ये हा संत समागम संपन्न होणार आहे. सद्गुरू माता सुदीक्षा महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या सानिध्यामध्ये हा संत निरंकारी समागम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे. 24 ते 26 यानंतर जो सामुदायिक विवाह सोहळ्याने या समागमची देखील शेवट होणार आहे. त्यामुळे सांगलीमध्ये एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी जवळपास 350 एकराच्या मैदानावरती या ठिकाणी आयोजित केला गेला आणि लाखोच्या संख्येनं या समागम सोहळ्यासाठी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.